सावरकर, ज्याच्या या अंगावरच्या बेड्या वज्र घुसण्यासारख्या वाटतात. लोक मला विचारतात, सावरकर जर लंडनमध्ये बॅरिस्टर झाला असतात तर सुखात राहिले असतात. हे काय उडवून घेतलं? पण त्यांना काय ठाऊक, ज्याच्या घरी चाफेकर बंधूंची बलिदानाची कथा ऐकली जाते, ज्याने भगवती दुर्गेसमोर वयाच्या 15व्या वर्षी स्वातंत्र्याची शपथ घेतली, तो सुखाचे स्वप्न पाहूच शकत नाही. अरे मी लंडनला गेलो होतो, पण बॅरिस्टरी शिकायला नाही तर इंग्रजांच्या छातडावर नाचून बॉम्ब बनवण्याची विद्या शिकायला. लंडनचे इंडिया हाऊस हे केवळ एक निवासस्थान नव्हते, तर हे होते क्रांतीचे केंद्र. तिथेच बसून मी 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. तेव्हा हे पुस्तक बघितल्यास ब्रिटिश पार्लिमेंट हादरूनच गेली होती. हे पुस्तक छापण्यापूर्वीच मी त्यावर बंदी घालणारा जगातील पहिला लेखक ठरलो. मला अजून आठवते ती मोर्या जहाजाने मार्सेलसची उडी. जेव्हा मी अथांग समुद्रात उडी घेतली तेव्हा माझ्यासमोर मृत्यू उभा होता, पण मला मरायचे नव्हते, मला जगायचे होते, ते माझ्या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी. 2-2 जन्मठेपा, 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा, रक्ताचा पाणी करणारा तो कोल्हू, हातापायाला जखमा करणाऱ्या त्या बेड्या. तरी पण माझा आत्मा हरला नाही, कारण माझ्या ओठांवर एकच मंत्र, नेमजसी नेई परत मातृभूमीला, सागर